ऑपरेशन सिंदूरमुळे विंग कमांडर योमिका सिंह आणि लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी या दोन लष्कर महिला अधिकाऱ्यांना आज अवघं जग ओळखत आहे। ऑपरेशन सिंदूर बाबतची सगळी सविस्तर आणि इत्थंभूत माहिती त्या दोघीजणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या देशाला देत आहेत। पण काही वर्षांपूर्वी लष्करातील परिस्थिती ही अशी नव्हती, कारण एक काळ असा होता की लष्करामध्ये महिला भरती होत नव्हती आणि याच गोष्टीवर एक मोठं भाष्य केलं आहे शरद पवार यांनी। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। ही गोष्ट आहे शरद पवार साहेब हे संरक्षण मंत्री असतानाची। पवार साहेब यांनी सांगितलं की ते संरक्षण मंत्री असताना सैन्य दलात महिलांच्या भरतीबाबत त्यांनी एक प्रस्ताव ठेवला होता, मात्र त्यावेळी तिन्ही दलाच्या प्रमुखांनी त्यांच्या या निर्णयाला तेव्हा नकार दिला होता। तरी सुद्धा लष्कर प्रमुखांचा विरोध झुगारून पवार साहेब यांनी महिलांना सैन्यामध्ये भरती करण्याचा एक ठाम निर्णय घेतला होता आणि ही गोष्ट त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितली आहे। पवार साहेब यांनी पुढे असंही म्हटलं की संरक्षण मंत्री असताना सैन्य दलाच्या बैठकीत त्यांनी त्यावेळी सुचवलं होतं की जगातील अनेक देशांमध्ये लष्करात मुली महिला महत्त्वाची जबाबदारी पार पडत आहेत, मग आपल्या देशाने हा निर्णय का घ्यायचा नाही। पण तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी त्यांना असं सांगितलं की हे शक्य होणार नाही, महिलांना या लष्कराच्या गोष्टी झेपणार नाही, त्या कठीण आहेत। तरी सुद्धा पवार साहेबांनी त्यांना विचार करून पुढच्या मीटिंगमध्ये निर्णय घेण्यास सांगितलं होतं। मग परत अजून एक मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये पण निर्णय झाला नाही। तिसऱ्या मीटिंग मध्ये लष्कर प्रमुखांनी पुन्हा एकदा नाही म्हणून सांगितलं, पण अखेर शरद पवार साहेब यांना सांगावं लागलं की देशातील जनतेने संरक्षण विषयक निर्णय घेण्याचा अधिकार मला दिला आहे, त्यामुळे भारताच्या सैन्यात इथून पुढे महिलांची भरती देखील असेल आणि त्यांना संधी द्यायची, असं पवारांनी ठामपणे सांगितलं। त्यामुळे आज आपण बघतोय लष्करात अनेक महिला अधिकारी देश सेवा करत आहेत। तसंच भारत पाकिस्तान सीमेवर जे काही घडते त्या संबंधीची सविस्तर माहिती आपल्याला आपल्या दोन भगिनी या संपूर्ण देशवासियांना सांगताना दिसत आहेत। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।